सैफ अली खान हल्ला प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट आहे, कारण पोलीस सैफ आणि करीना या दोघांचाही जबाब नोंदवणार असल्याचं कळतंय। सैफला जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केल्यानंतर दुपारी ते जबाब घेणार आहे। करीनाकडूनही हल्ल्याबाबत माहिती घेणार आहे। मध्यरात्री घरी आलेल्या हल्लेखोराशी करीनाचा देखील सामना झालेला होता, त्यामुळे आता या संदर्भात जबाब जो आहे सैफ आणि करीना दोघांचा देखील नोंदवला जाणार असल्याचं कळतंय। तर आपण पाहतोय नेमका हा जो आरोपी आहे, सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतंय सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला हा आरोपी, त्यामुळे हाच हल्ला करणारा आरोपी होता असं सैफच्या घरातील कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे। मात्र आता सैफ आणि करीनाच्या जबाबात काय समोर येतं हे बघणं महत्त्वाचं। अधिकची अपडेट आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून घेऊयात, ते आपल्यासोबत लाईव्ह जोडल्या गेलेल्या आहेत। रुपाली, आपण पाहतो या संपूर्ण प्रकरणामध्ये आता नवनवीन अपडेट जे आहेत ते समोर येत आहे, कारण हे प्रकरण संशयास्पद मानलं जात आहे। पुढे पोलिसांची भूमिका, तपासाची चक्र, या संदर्भात काय अपडेट? अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या चाकू हल्ल्यानंतर खरं तर सर्जरी झाली होती। त्याच्यानंतर आता सध्या सैफ अली खान जो आहे तो ICU मध्ये आहे आणि दुपारनंतर त्याला जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केलं जाणार आहे। सध्या आपण लीलावती रुग्णालयाच्या बाहेरच आहोत आणि आपण पाहत आहोत की आत्ताही संपूर्ण रुग्णालयाच्या बाहेर पोलिसांचा बंदोबस्त आहे। महत्त्वाची अपडेट अशी की जेव्हा सैफ अली खानला जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केलं जाईल, जेव्हा त्याला थोडंसं बरं वाटेल, तेव्हा पोलीस आता जबाब घेणार आहेत। त्याच्यासोबतच करीना कपूर जी त्यांची पत्नी आहे त्यांचा देखील जबाब घेतला जाणार आहे। या संपूर्ण घटना कशा पद्धतीने घडली, त्या नेमकं त्यावेळी काय काय घडलं, या सगळ्याची माहिती पोलीस खरं तर या दोन्ही जणांकडून घेताना पाहायला मिळणार आहेत। काल सैफ अली खान यांच्या घरी काम करणारी जी स्टाफ नर्स होती तिचा संपूर्ण जबाब जो आहे तो खरं तर पोलिसांनी घेतलाच आपल्याला पाहायला मिळालं आणि तिने संपूर्ण घटनेचा वृत्तांत जो आहे तो पोलिसांना सांगितलेला आहे। हा संपूर्ण तो प्रकार घडला, या सगळ्या प्रकारामध्ये कुठेतरी संशय व्यक्त केला जात आहे। एक जशा पद्धतीने चोर घरामध्ये घुसला, त्याने घरामध्ये जाऊन त्याने नर्सवरती हल्ला केला, सैफ अली खानवरती हल्ला केला, या सगळ्या घटना कुठेतरी संशयास्पद आहेत आणि त्याच्यामुळे या संदर्भामध्ये आता पोलीस सैफ अली खान आणि करीना कपूर या दोघांचाही जबाब घेतल्यानंतर पुढची कारवाईला खरं तर वेग येणार आहे। आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांकडून विविध टीम खरं तर तयार करण्यात आलेल्या आहेत। मात्र अद्यापही जो आरोपी आहे, जो हल्लेखोर आहे, तो अजूनही निश्चितच रुपाली, खरं तर आता सैफ आणि करीना या दोघांचं नेमकं काय म्हणणं आहे, काय घडलं होतं हे पाहणं महत्त्वाचं। धन्यवाद रुपाली दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेटसाठी। एकंदरीत आपण जर बघितलं तर या संदर्भात आता सैफ अली खानवर जो हल्ला झालाय त्यानंतर करीना कपूर खाननं इंस्टाग्रामवरती एक पोस्ट केलेली आहे आणि चाहत्यांना एक भावनिक आवाहन, आपण म्हणू शकतो भावनिक आवाहन तिनं केलंय। नेमकं करीना या पोस्टमध्ये काय म्हणते बघूयात। आमच्या कुटुंबासाठी हा एक धक्कादायक आणि आव्हानात्मक दिवस होता। आम्ही अजूनही आमच्यासोबत घडलेल्या घटना समजून घेण्याचा प्रयत्न करतोय। या परिस्थितीत मीडिया आणि पापराझींनी अफवांपासून दूर राहावं असंही ती म्हणते। काळजी आणि मदतीबद्दल आभार, मात्र ही चर्चा आमच्यासाठी धोकादायक ठरू शकते। या प्रसंगातून सावरण्यासाठी आम्हाला आमचा वेळ आणि काही स्पेस द्या, असं यावेळेस करीना कपूर खान हिनं म्हटलेलं आहे।